नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद कोरगावकर, कृषी महाविद्यालय तोंडवली, नांदगाव, सिंधुदुर्ग. आताच 12वी सायन्सचा रिझल्ट लागलेला आहे. त्याचबरोबर नीट, जेई किंवा सीईटी या परीक्षांचाही रिझल्ट आता लागलेला आहे. आता बरेचसे विद्यार्थी आणि पालक हे वेगवेगळ्या करिअर ओरिएंटेड मार्गदर्शनपर किंवा इतर करिअरसाठी शोधत आहेत की कुठल्या करिअरला आपण ऍडमिशन घ्यायचं आहे. विद्यार्थी स्वतः म्हणतोय की मला बाबा अमुक करिअर पाहिजे, पालक म्हणतायत तू हे कर. अशी पालक आणि विद्यार्थी ह्या दोन्ही घटकांमध्ये थोडीशी घासाघीस चालू आहे. तर अशा वेळी आम्ही इथे आज तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहोत. ते म्हणजे महत्वाची एक फॅकल्टी आहे आपली बीएससी ऍग्रिकल्चर. बीएससी ऍग्रिकल्चर ही जी डिग्री आहे ह्या फॅकल्टी बद्दल बऱ्याचदा पालक किंवा विद्यार्थी आम्हाला सतत आता फोन चालू आहेत. ते विचारतात की ह्या फॅकल्टी बद्दल आम्हाला पूर्ण माहिती द्या, कारण ह्या फॅकल्टी बद्दलचा जो अवेअरनेस आहे बीएससी ऍग्रिकल्चर या फॅकल्टी बद्दलचा हा फार कमी अवेअरनेस आहे. ओके, सो त्याच्यामुळे आपण हा आजचा व्हिडिओ इथे बनवत आहोत की विद्यार्थी आणि पालक यांच्या मनातील शंका किंवा त्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील तर त्यांची पूर्ण उत्तरं आपण देऊ शकतो. तर आता आपण सुरुवातीला प्रथम बीएससी ऍग्रिकल्चर ह्या शिक्षण क्रमासाठी कोणती आवश्यकता असते, कुठल्या बॅकग्राऊंडने विद्यार्थी यावा लागतो ह्याची माहिती घेऊया. बीएससी ऍग्रिकल्चर हा 4 वर्षाची पदवी अभ्यासक्रम आहे आणि बीएससी ऍग्रिकल्चर ही एक प्रोफेशनल डिग्री म्हणजे व्यावसायिक शिक्षण क्रम आहे. त्याचबरोबर कृषी क्षेत्राशी संबंधित ज्ञान आणि कौशल्य विकसित करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. अभ्यासक्रम शेतकरी कृषी व्यवसाय, कृषी संशोधन आणि कृषी विषयक व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करण्यास मदत करतो. तर ह्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याला प्रथमतः तो 12वी सायन्स असणं गरजेचं आहे. मग पीसीबी ग्रुप असू दे किंवा पीसीएम ग्रुप. 12वी सायन्स व्यतिरिक्त विद्यार्थ्याला एमएसटी सीईटी, त्या व्यतिरिक्त नीट, आयसीआर ची यूजीची एक्झाम किंवा जेई ह्यापैकी कोणतीही एक एंट्रन्स एक्झाम विद्यार्थ्याने दिलेली असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर 10वी विज्ञान शाखेतील शिक्षण, जे आता मी थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला बोललो की पीसीबी, पीसीएम किंवा दोन्ही ग्रुपमधील विद्यार्थी क्वालिफाय असतो या शिक्षण क्रमासाठी. त्याचप्रमाणे महत्वाचा क्रायटेरिया आहे बीएससी ऍग्रिकल्चर या शिक्षण क्रमासाठी की विद्यार्थ्याला 12वी सायन्स या शाखेमध्ये त्याला कमीत कमी 50% गुणांची आवश्यकता असेल. जर तो विद्यार्थी ओपन कॅटेगरीतील असेल तर त्याला कमीत कमी 50% आणि जो आरक्षित प्रवर्ग म्हणजे ओबीसी, एनटी, एनटीसी, एसीबीसी ह्या प्रवर्गातील जर विद्यार्थी असेल, एससी, एसटी ह्या प्रवर्गातील जर विद्यार्थी असेल तर त्याला कमीत कमी 45% किंवा त्याच्याही कमी मार्क चालू शकतात. आता महत्वाचा भाग येतो तो म्हणजे कागदपत्र, डॉक्युमेंट्स. ह्या विषय शिक्षणासाठी किंवा या शिक्षण क्रमासाठी नेमके कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात. तर सर्वात प्रथम डॉक्युमेंट जो आहे तो म्हणजे डोमेसियल सर्टिफिकेट. डोमेसियल सर्टिफिकेट म्हणजे वय आणि अधिवास. डोमेसियल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट दोघांपैकी कुठलंही एक कागदपत्र तुमचं फॉर्म भरताना लागतं. त्याचबरोबर सीईटीची एंट्रन्स, जी आता तुम्ही एंट्रन्स एक्झाम दिलेली आहे, मग ती जेई असू शकते, नीट असू शकते किंवा आपली एमएसटी सीईटी असू शकते, दोन्ही ग्रुपची पीसीबी किंवा पीसीएम, तर त्याचं मार्कशीट तुम्हाला लागेल. त्याचबरोबर तुमचं 12वीचं मार्कशीट तुम्हाला लागणार आहे फॉर्म भरतेवेळी. त्या व्यतिरिक्त 10वीचं मार्कशीट म्हणजे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे दोन्ही कागदपत्र तुम्हाला लागतात. त्याचबरोबर कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या 12वी सायन्सचा शाळा सोडल्याचा दाखला लागेल. त्यानंतर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल म्हणजे ओबीसी, एससी, एसटी, एनटी किंवा इतर एसबीसी ह्या जर कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर आणि कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटी म्हणजेच जात वैधता प्रमाणपत्र ह्या कागदपत्रांची आवश्यकता तुम्हाला लागते. त्याचबरोबर ऍग्रिकल्चरला जो विद्यार्थी येतात ते शक्यतो शेतकरी बॅकग्राऊंडचे असतात किंवा त्यांचं शेतीशी काहीतरी जुनं कनेक्शन असतं असं आपण म्हणू शकतो. तर बऱ्याचदा 7/12 हा डॉक्युमेंट जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांना पाठवतो तेव्हा तो त्यांना कळत नाही की बाबा 7/12 ह्या ऍडमिशन प्रोसेसला का लागतो ऍग्रिकल्चरला. 7/12चं एकच महत्वाचं डॉक्युमेंट आहे जे तुमचे सरळ 12% वाढवतात. म्हणजे सपोज विद्यार्थ्याचं जर सीईटी आणि 12वी ह्या दोन्हींचं ऍग्रिगेट मिळून समजा त्याला 60% मार्क असतील त्याच्या मेरिट लिस्टला आणि जर विद्यार्थ्याने
जेव्हा ऍग्रिकल्चरचा ऍप्लिकेशनचे फॉर्म निघतात तेव्हा जेव्हा फॉर्म भरतेवेळी आपण जर चालू वर्षाचा 7-12 जोडला तर 60+12 असे 72% विद्यार्थ्याचे मेरिट लिस्टला मिळतात. हा या 7-12चा महत्वाचा उद्देश असतो. त्याचबरोबर इन्कम सर्टिफिकेट, वडिलांचं आपल्या आई वडिलांचं इन्कम सर्टिफिकेट आपल्याला लागतं. आता ह्या डॉक्युमेंट्स व्यतिरिक्त अजून एक महत्वाचा डॉक्युमेंट्स आहे तो म्हणजे शेतकरी असल्याचा दाखला, तहसीलदारच्या सहीचा. तर तो दाखला आपण जर जोडत असू तर आपल्याला 10% आरक्षण सुद्धा मिळतं विद्यार्थ्याला ह्या शिक्षण क्रमासाठी, म्हणजे बीएससी ऍग्रिकल्चर या शिक्षण क्रमासाठी प्रवेश प्रक्रियेमध्ये 10% आरक्षण मिळतं. ही महत्वाची कागदपत्रे आहेत. आणि आता गतवर्षीपासून म्हणजे गेल्या वर्षीपासून बीएससी ऍग्रिकल्चर ही एक प्रोफेशनल डिग्री जी आहे तर ती मुलींसाठी पूर्णपणे मोफत केलेली आहे. मोफत म्हणजे काय, तर जी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी फी असते, एक उदाहरण तर आपण सांगू, समजा आमच्या कॉलेजची कृषी महाविद्यालय तोंडवलीची फी 70,000 रुपये आहे. तर त्याच्यामध्ये 2 पार्ट असतात, एक असतं डेव्हलपमेंट फी आणि दुसरं असतं ट्युशन फी. तर ट्युशन फी जी असते ती असते 63,636 आणि आपली डेव्हलपमेंट फी जी आहे ती असते 6,364. तर विद्यार्थिनींना म्हणजे मुलींना 63,636 ही जे शैक्षणिक शुल्क आहे हे पूर्णपणे गव्हर्नमेंट कडनं ऍज अ स्कॉलरशिप म्हणून मिळतं. म्हणूनच आम्ही आता असं म्हणतो की बीएससी ऍग्रिकल्चर हा शिक्षणक्रम जवळपास मुलींना मोफत केलेला आहे, कारण गव्हर्नमेंटने जी काही फी आहे त्याच्या 90% मुलींना स्कॉलरशिप मिळते ह्या शिक्षण क्रमाकरिता. आताच आपण बघितले की कुठली कागदपत्र ह्या शिक्षण क्रमासाठी बीएससी ऍग्रिकल्चर या शिक्षण क्रमासाठी आपल्याला लागतात. परंतु पालक विचारतात आम्हाला शिक्षणक्रम मुलींना फ्री आहे, मुलांसाठी स्कॉलरशिप्स वगैरे अवेलेबल आहेत, या शिक्षण क्रमाला एवढा स्कोप आहे तेवढा स्कोप आहे, म्हणजे नेमकं काय. तर बीएससी ऍग्रिकल्चर केल्यामुळे तुम्हाला कुठल्या करिअरच्या संधी आहेत किंवा तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करू शकता त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण घेऊ. तर प्रथमतः बीएससी ऍग्रिकल्चर ह्या क्षेत्राचं महत्वाचं विद्यार्थ्यांचं येण्यामागचं कारण या क्षेत्राकडे ते म्हणजे सरकारी नोकऱ्या, म्हणजेच काय गव्हर्नमेंट जॉब. आता गव्हर्नमेंट जॉब म्हटलं तर असं नाही आहे की तुम्ही डिग्री घेतली की तुम्हाला जॉब मिळतो. आता प्रत्येक सरकारी नोकरी जी आहे ही स्पर्धात्मक परीक्षेच्या अंतर्गतच आहे. त्याच्यामुळे महत्वाचं बीएससी ऍग्रिकल्चरला मुलं प्राधान्य देण्यामागचं कारण काय आहे की जो कोटा आहे गव्हर्नमेंटकडे, उदाहरणार्थ ज्या पोस्ट निघतात ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या तर त्याची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे संध्यांची कुठेतरी जास्त उपलब्धता विद्यार्थ्यांना होते. त्यामुळे विद्यार्थी बीएससी ऍग्रिकल्चर या शिक्षण क्रमाकडे वळतो. तर त्या संध्या कुठल्या, तर त्याच्यामध्ये प्रथमतः आपण मगाशी म्हटलं की सरकारी नोकऱ्या. तर सरकारी नोकरी अंतर्गत पहिली येते राज्यसेवे अंतर्गतच्या पोस्ट. त्याच्यामध्ये आपण इथे थोडक्यात नमूद केलेलं आहे कृषी अधिकारी असेल, कृषी सहाय्यक असेल, कृषी मंडळ अधिकारी असेल, त्याचबरोबर कृषी विस्तार अधिकारी असेल, किंबहुना इतर कृषी खात्यातील जी काही पदे आहेत त्या सर्व पदांना फक्त बीएससी ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटच इलिजिबल होतो किंवा पात्र होतो त्या परीक्षेसाठी. हे झालं तुमचं स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत. त्यानुसार इथं दुसरा आपल्याकडे महत्वाचा सेक्टर येतो ऍग्रिकल्चरमध्ये, तो म्हणजे बँकिंग सेक्टर. बँकेमध्ये AFO ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर अँड ऍग्रिकल्चर असिस्टंट या पोस्टसाठी बऱ्याचदा विद्यार्थी येतात. तर त्याच्यासाठी सुद्धा कंपल्सरी जी AFO पोस्ट आहे बँकेमध्ये IBPS कडनं दररोज साठी जाताना सुद्धा विद्यार्थी ऍग्रिकल्चरकडे येतो, कारण ऍग्रिकल्चर म्हणजे बीएससी ऍग्रिकल्चर ही त्या पोस्टची AFO ची पात्रता आहे की जर तुम्ही ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडने असाल तर तुम्ही ह्या परीक्षांना सामोरे जाऊ शकता भविष्यामध्ये. त्याचबरोबर बँकिंग आहे, राज्यसेवा आहे, त्याचबरोबर इतर नोकऱ्या कुठल्या असतात. आता आपल्याला काय माहिती आहे की कृषी अधिकारी, कृषी सेवक एवढ्याच नोकऱ्यांची आपला परिचय असतो. परंतु इतर ज्या गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत, उदाहरणार्थ ही नाबार्ड बँक येते, त्याचबरोबर इफ्को, RCF राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर, सीड कॉर्पोरेशन आहे, इरिगेशनचं एजन्सीज आहेत गव्हर्नमेंटच्या, ह्याच्या सुद्धा दरवर्षी किंवा 1 वर्ष आड अशा पोस्ट कृषीच्या संलग्न पोस्ट आहेत त्या निघत असतात. ह्या सर्व पदांसाठी एकच क्वालिफिकेशन लागतं, ते म्हणजे बीएससी ऍग्रिकल्चर. त्याचबरोबर काही विद्यार्थी आपल्याकडे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून येतात की कृषी पूरक उद्योग, कारण आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत किंवा आपल्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये पण आपण पाहतो की भारताचा म्हणजे आपल्या देशाचा आर्थिक कणा, बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी इज ऍग्रिकल्चर अँड नियर अबाउट 70 to 80% इंडस्ट्रीज आर डिपेंड्स अपॉन द ऍग्रिकल्चर.
पण हे कुठेतरी आता पुस्तकात राहिलं असं वाटतंय, कारण विद्यार्थ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन अजून बदललेला नाही. काय तर जे विद्यार्थी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून येतात त्यांना तर गव्हर्नमेंटकडनं जवळपास 50 to 90% सबसिडीज मिळतात जर तुम्ही ऍग्रिकल्चर क्षेत्रामध्ये उद्योग करण्यासाठी येत असाल किंवा व्यवसाय करण्यासाठी आपण हेतून येत असाल. परंतु हे जे कृषी पूरक उद्योग आहेत ह्यांच्यासाठी ज्ञानाची गरज आहे. उदाहरणार्थ ही जी बीएससी ऍग्रिकल्चर डिग्री आहे ही तुम्हाला ना की फक्त ऍग्रिकल्चर म्हणजे फक्त शेती नाही आहे, तर प्रोडक्शन असेल, प्रोसेसिंग सेक्टर असेल, अॅनिमल हजबंडरी असेल, इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड इंडस्ट्रीशी रिलेटेड असेल, फंजीसाइड म्हणजे पॅथॉलॉजी असेल, ह्या एक्सटेन्शन असेल, कृषी विस्तार, त्यानंतर महत्वाचा सेक्शन आपला येतो ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, कुठलेही कृषीपूरक उद्योग प्रॉफिटेबल फार्मिंग कशी करायची या सर्व संबंधित क्षेत्राचा अभ्यासक्रम जो आहे तो आपला बीएससी ऍग्रिकल्चर मध्ये असतो. तर कृषी उद्योगकडे जाताना सुद्धा ह्या डिग्रीचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो. पूर्णपणे आपण आता माहिती घेतलेली आहे की बीएससी ऍग्रिकल्चर डिग्री ही किती वर्षाची असते. तर आता आपण बीएससी ऍग्रिकल्चर ह्या प्रोफेशनल डिग्रीसाठी कुठली कागदपत्र लागतात किंवा ह्या डिग्रीला यायचं इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो, त्याचबरोबर त्याचं फी स्ट्रक्चर काय असतं, आरक्षण म्हणजे काय, तर इतर ह्या सर्व गोष्टींची आपण माहिती घेतलेली आहे. तरी कृषी क्षेत्रात कुठल्या संध्या आहेत, कुठल्या नोकऱ्यांची तुम्हाला संधी आहे किंवा कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही आपलं करिअर करू शकता याच्याबद्दलची ही एकदम थोडक्यात माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. परंतु आमची अशी विनंती असते की कृषी महाविद्यालय तोंडवली इथे आपल्याकडे प्रवेशपूर्व मार्गदर्शन केंद्र पण आपलं चालू आहे. तर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त ह्या कॉलेजला व्हिजिट करून प्रवेश घेण्यापूर्वीच ह्या करिअर बद्दल तुम्ही पूर्णपणे माहिती मिळवू शकता किंवा इतरही ज्या संध्या आहेत त्याच्याबद्दल जास्त तुम्हाला पालक किंवा विद्यार्थ्यांना आम्हाला प्रत्यक्ष भेटून सांगता येईल. तर आमच्या प्रवेशपूर्व मार्गदर्शन केंद्र कृषी महाविद्यालय तोंडवलीला नक्की भेट द्या.